जरांगे सारखे नासके हे लोक आलेत, ह्या जरानंगे, जरानंगे आणि छगन भुजबळ सारखे. मी काय छगन भुजबळ नाही जातीसाठी लढण्यासाठी. छगन भुजबळ जातीसाठी लढतच नाही, त्याच्यामुळे ते त्याचा विषय सोडून दे. तू छगन भुजबळचा आहे ना बाप आहे. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती, जय हिंद राष्ट्र. या मी आपलीच संगीताताई वानखेडे आणि चला या बोलू जरा. आजचा विषय हा फार महत्त्वाचा आहे. आज जो विषय तुमच्या समोर मी मांडणार आहे, माझा दररोजचाच विषय महत्त्वाचाच असतो. मी जे विषय मांडते ते निरर्थक विषय कधीच मांडत नाही आणि समाजाची दिशाभूल करत नाही. सो आजचा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे, कारण आज जरांगेनी त्याच्या कुठल्या तरी एका कार्यकर्त्याला, म्हणजे कार्यकर्त्याचे चॅनल आहेत त्याच्या बरेच यूट्यूबला, तर त्या कार्यकर्त्याच्या चॅनलला बोलताना, मुलाखत देताना, त्याची बाईट देताना त्याने सांगितलंय, मला जातीचं काही घेणं देणं नाही, मी जातीसाठी लढत नाही. आणि त्याचा पुरावा तुमच्या लोकांसमोर मी आज मांडणार आहे. सेव्ह करून ठेवलंय मी त्याचं ते बोलणं. मी काही छगन भुजबळ नाही, हे त्याचं वाक्य आहे. मी काय छगन भुजबळ नाही जातीसाठी लढण्यासाठी. छगन भुजबळ जातीसाठी लढतच नाही, त्याच्यामुळे ते त्याचा विषय सोडून दे. तू छगन भुजबळचा आहे ना बाप आहे. छगन भुजबळ काय म्हणतात, आमच्या विदर्भामध्ये एक म्हण आहे बघा, गुवाचा भाऊ पादा आणि पादाचा भाऊ गु, हे दोघं भाऊ आहेत. छगन भुजबळ आणि जरांगे हे दोघं जण सख्खे भाऊ आहेत, मेल्यामध्ये बिछडलेले. दोघांचाही उद्देश एकच आहे, राजकारण राजकारण राजकारण. तो पण तेच करतोय, वेड्यात मध्ये काढतोय, काही नाही. जर तुला माहिती आहे की संविधानिक पद्धतीने ओबीसी मध्ये कुणबी जात, मराठा जात ही कुणबी नाही करता येते, हे तुला माहिती आहे. हा, ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना मिळेल, परंतु ज्यांच्या नोंदी सापडत नाही त्यांना जबरदस्ती नाही घुसवल्या जाणार. तर तू विनाकारण का आकांत तांडव करतोय महाराष्ट्रभर तू पण. ते मी पुन्हा एकदा सांगते, माळी, धनगर, न्हावी ह्या ज्या काय आहेत ना 18 पगड जाती ओबीसी मध्ये आलेल्या 377 जाती, आपली गेल्यानंतर 78 होती. तर ह्या जाती फार 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 शांत आहेत. ह्या यांच्या कामावर प्रेम करणाऱ्या जाती आहेत. त्या फार फार एकनिष्ठतेने त्यांचं काम करतायत. असं तुम्हाला कधीच आठवलं नसेल की बाबा न्हाव्याच्या घरचं लग्न आहे म्हणून त्याने 1 महिनाभर दुकान बंद केली. नाही, ज्या दिवशी लग्न असेल ना तो त्याचं दुकान त्याच दिवशी बंद करेल. की त्याच्या घरी काही कार्य आहे आणि त्याने 1 महिन्यापासून दुकान बंद केले नाही. त्याला काळजी आहे, त्याला काळजी आहे गावाची. मी ग्रामीण भागामध्ये जन्माला आलेली आणि ज्या गोष्टी मी बघितल्या ना त्या मी सांगते. लोहाराच्या घरी असं कधीच झालं नाही की लोहाराने त्याचं काम बंद ठेवलेलं नाही. त्याला माहिती आहे शेतकऱ्याची अवजारं मला बनवून द्यायची आहेत, त्यामुळे माझं काम बंद करून चालणार नाही. त्या लोकांची शेतीची मशागत ज्या वेळेला करावी लागते त्यावेळेला शेतीला मशागतीच्या वेळेस नांगरणी असेल, खुरपणी असेल, ही खुरपी मला बनवून द्यावं लागतात. कोळपणी असेल तर त्या कोळप्याचं जे त्याला पास म्हणतात आमच्याकडे, ते त्यांना बनवून द्यावी लागते. तर या लोकांना ना त्या गोष्टींची फार काळजी आहे. त्यामुळे ही लोक तुम्हाला सांगते विनाकारण कधीच कुठे जात नाहीत. लक्षात घ्या, मी बघितलेल्या गोष्टी सांगते. मी माझ्या डोळ्यांनी बघितले. माझं बालपण हे ग्रामीण भागामध्ये गेलं आणि ह्या ज्या ओबीसी मधल्या जाती आहेत ना, ह्या जाती यांच्या कामावर फार प्रेम करतात. मग ते कुणबी सुद्धा फार इमानदारीने शेती करतात. मराठे सुद्धा, मी असं म्हणत नाहीये, ते त्यांच्या उद्योग क्षेत्रामध्ये असतील, ते त्यांच्या राजकीय क्षेत्रामध्ये असतील, ते त्यांची कामं करतायत. अगदी मराठ्यांना राजकीय वारसा लाभलेला आहे छत्रपती शिवरायांपासून. यस, राज्यकर्ते आहेत मराठे, आहोच आम्ही राज्यकर्ते. गोरगरिबांना न्याय देण्याचं काम मराठा करतोच आम्ही करतोच. आमच्या ज्या वेळेला गावगाड्याचा विकास झाला, तालुक्याचा विकास झाला, जिल्ह्याचा विकास झाला, त्यावेळेला आमच्या मराठ्यांच्या जमिनी आम्ही उदार मत्ताने दिल्यात विकास करण्यासाठी.
ज्या मराठ्याच्या घरामध्ये 100 कप चहा होत होता ना, की गावातलं कुठलंही कार्य असेल तर हे जे 376 जाती आहेत ना, ह्या जाती मराठ्यांच्या इथे यायच्या मीटिंगसाठी, की असं असं कार्य करायचं आहे, मग ते कशा पद्धतीत केलं गेलं पाहिजे. हा, जी पंचायत बसायची ना ती मराठ्यांच्या घरामध्ये बसायची. म्हणजेच काय तर मराठे हे राज्यकर्ते आहेत. हो आहेच, मान्य केलंच पाहिजे. हे आत्तापासून नाही, आमच्या आजोबा पंजोबापासून, आमच्या खापर पंजोबापासून, आमच्या छत्रपतींपासून हे चालत आलेलं आहे. याला अमान्य करून चालणार नाही. होय, आम्ही आहोत राज्यकर्ते, त्याचा आम्हाला अभिमान आहे. परंतु त्याचबरोबर या दळणवळणाला चालवणाऱ्यासाठी ज्या या ओबीसी मधल्या जाती काम करतायत, यांना डावलून चालणार नाही, यांच्या कार्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. परंतु काय झालं माहिती का, जरांगे सारखे नासके, छग्यासारखे नासके काही लोक आलेत. ह्या जरानंगे आणि छगन भुजबळ सारखे नासके किडे आले, त्यांनी अख्खं नासवून टाकलाय समाज. हा, जो समाज बघा, मला सांगा ना, माळी आपण जर पहिल्यापासून बघितलं, अजूनही आहेत, नाही असं म्हणून चालणार नाही, की बाजारात ज्या वेळेला भाजी विकायला जातो आपण, किंवा जे व्यापारी आहेत ते बऱ्यापैकी माळी समाजाचे आहेत. त्यांना माहिती आहे, आम्ही जर तिथं बसलो नाही, आम्ही सुद्धा अगदी शहरामध्ये जे आम्ही घरामध्ये बसून खातोय ना भाज्या, या लोकांपर्यंत पोहोचणार नाही, म्हणून ते कधी संप करत नाहीत. तुम्ही बघा ना, तुम्ही ऐकलंय का कधी माळ्यांनी संप केलाय भाजीच देणार नाही? ऐकलंय का कधी? नाही. लोहाराने संप केलाय, चला मी खुरपी विळे तुम्हाला काय असेल ना ते कुऱ्हाडी हे अवजार शेतकऱ्यांची मी बनवून देणार नाही. केलाय कधी त्या व्यक्तीने संप? नाही. तो निमूटपणे इमानदारीने त्याचं काम करत राहिला. कधी तुम्ही ऐकलंय न्हाव्याने संप केलाय? नाही. तो इमानदारीने निमूटपणे त्याचं काम करत राहिला, प्रामाणिकपणे. ऐकलंय तुम्ही? नाही. नाही. तुम्ही कधी ऐकलंय धनगराने संप केलाय? मी मेंढ्या हाकणार नाही, मी मेंढ्या सांभाळणार नाही, मी मेंढ्यांचं संगोपन करणार नाही. ऐकलंय तुम्ही? मला सांगा, मेंढ्यांनी जर ते मेंढी पालन जर सोडलं तर हे तुम्ही जे मटणं बिटणं खाताय हे तुम्हाला भेटणार आहेत का? त्यांनी जर सांगितलं नाही आम्हाला करायचंच नाही, अख्ख्या धनगरांनी जर ठरवलं, त्यांना काही दुसरी कामं भेटणार नाही अशातला भाग आहे का? नाही. परंतु त्यांच्या पूर्वजांनी जी रूढी, जी परंपरा चालू केलेली आहे, जे त्यांच्या पूर्वजांनी त्यांना दिलेलं आहे, ते पुढे जोपासतायत की नाही, ही आमची परंपरा आहे. मेंढ्यांचं पालन करणं हा आमचा व्यवसाय आहे आणि आम्ही तो करणार. मला सांगा ना, तो जेवढ्या मेंढी पालन करतोय तो तेवढ्या मेंढ्यांचं मटण एकटाच खातोय का? नाही ना. तो करतोय ना समाजासाठी. का तो म्हणतोय की मग आता माझ्या धनगर समाजाला जर याने आरक्षण नाही दिलं तर हे मेंढीचं मटण त्याला देऊ नका असं म्हणतोय का? नाही हो, नाही, अजिबात नाही. हे जे काय मध्यंतरी नाटक लावलं होतं ना, की मराठ्यांच्या दुकानांनी जाऊ नका आणि हे राजकारणी किडे आहेत. हे सर्वसामान्य गावकरी लोक नाहीत, एवढं लक्षात ठेवा. जे गावामध्ये एकोप्याने राहतायत ना, वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या गेलीत, ही लोक